हॅलो फ्रेंड्स, 8वीच्या इतिहासामध्ये आज आपण चॅप्टर 5 पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे सामाजिक व धार्मिक प्रबोधन. याच्या आधी आपण 1857चा स्वतंत्र लढा पाहिलेला होता चॅप्टर 4मध्ये. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल किंवा त्याच्या आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल, ते नक्की पाहून घ्या. आता इंग्रज भारतात आलेले आहेत हे इथपर्यंत आपल्याला तर पूर्णपणे समजलं आहे. त्यांनी पूर्ण भारतावर कब्जा करून घेतला आहे. आता इंग्रज आले ते काय फक्त इंग्रजच आले का? नाही, त्यांच्यासोबत त्यांनी नवीन शिक्षण घेऊन आले, नवीन तत्त्वज्ञान घेऊन आले किंवा त्यांच्यासोबत त्यांचे मिशनरी पण आले, म्हणजे त्यांच्या धर्माचा प्रसार करणारे लोक पण आले. त्याच्यामुळं काय झालं की आपल्या इथे आता त्यांच्या विचारांची ओळख व्हायला लागली. आपल्या इथले आता जे तरुण मुलं होते ते इंग्रजी शिक्षण घ्यायला लागले. त्याच्यातून त्यांना असं जाणवलं, अरे आपला समाज तर भरपूर मागासलेला आहे, म्हणजे भारतीय समाज. आपल्या समाजामध्ये अंधश्रद्धा भरपूर आहे, रूढीप्रियता आहे किंवा जातीभेद, उच्च निष्ठेच्या कल्पना भरपूर आहेत लोकांमध्ये. त्याच्यामुळं आपण आपल्यातच भांडत बसतोय, आपल्यातच युनिटी नाही आहे आणि याच्यातनी काय होतं तर आपलंच नुकसान होतं आहे. तसेच आपल्या इथं काही अनिष्ट चालीरीती पण होते. जसं आपल्याला माहिती, सती त्यावेळेस जात होत्या महिला, किंवा केशवपणाची पद्धत होती, किंवा स्त्रियांना शिक्षण भेटत नव्हतं. अशा खूप साऱ्या अनिष्ट चालीरीती आपल्या इथं होत्या. तर त्याच्या विरोधात आता कोणीतरी पावलं उचलण्याची गरज होती. तर ते पावलं कोणी उचललीत? आपल्या इथले समाजसुधारक, म्हणजे ती त्यावेळी तरुण मंडळी होती ज्यांनी शिक्षण घेतलं, त्यांच्या विचारांमध्ये जागृती झाली आणि त्यांनी ठरवलं की आता आपण आपला भारतीय समाज सुधारायचा. तर त्यांनी आपला भारतीय समाज सुधारवण्यासाठी जी पण वैचारिक जागृती जनतेमध्ये घडून आणली, समाजामध्ये घडवून आणली, त्याच वैचारिक जागृतीला काय म्हटलं जातं तर भारतीय प्रबोधन असे म्हटले जाते. तर आता वन बाय वन आपण त्या सगळ्यांची माहिती बघूया. तर आय वेलकम यू ऑल टू एम स्टडी. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, आपल्या मित्रांना पण जरूर शेअर करा. आता सर्वात आधी आपण पाहूया ब्राह्मो समाज. आता हा जो ब्राह्मो समाज होता ना, याची स्थापना कोणी केली होती तर राजा राम मोहन रॉय यांनी केली होती. तर ही सुरुवात त्यांनी कधी केली होती? 1828 मध्ये. कुठे केली होती तर बंगाल प्रांतात. आता बंगाल कुठे आहे? हे बघा, आजचं जे पश्चिम बंगाल आणि बांगलादेश आहे ना, हे त्यावेळेस मिळून बंगाल प्रांत याला म्हणायचे. तर इथे त्यांनी सुरुवात केली होती. आता ब्राह्मो समाजाचे जे तत्वे होते ना, तर ते काय होते, म्हणजे त्यांचे विचार वगैरे कसे होते ब्राह्मो समाजाचे? तर एकेश्वरवाद, म्हणजे काय देव एकच आहे असं ते मानायचे. त्यानंतर उच्च नीच असा भेदभाव त्यांनी पाळलेला त्यांना चालत नव्हता. ते कर्मकांडाला विरोध करायचे आणि प्रार्थनेचा मार्ग पण त्यांनी अनुसरायला सांगितलेला होता. ही ब्राह्मो समाजाची तत्वे होती. राजा राम मोहन रॉय यांनी सतीप्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांना विरोध केलेला होता. तसेच विधवा विवाह, त्याच्यानंतर स्त्रियांचे शिक्षण याचे त्यांनी समर्थन केलेलं होतं. याच्यासोबतच त्यांनी कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली होती आणि संवाद कौमुदी या वृत्तपत्राद्वारे त्यांनी जनजागृती केली. आता राजा राम मोहन रॉय यांच्याबद्दल एक इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्हाला माहिती आहे का, की यांना आहे ना आधुनिक भारताचा जनक असे म्हटले जाते. सतीबंदीसाठी यांनी पावले उचललेली होती. संपूर्ण भारतामध्ये हे असे पहिले व्यक्ती होते ज्यांनी सतीबंदीच्या विरोधात एकदम खंबीरपणे आवाज उठवलेला होता आणि इंग्रज सरकारला त्यांनी या सतीबंदीच्या विरोधात कायदा करायला भाग पाडलेलं होतं. तर त्यांनी जेव्हा सतीबंदी विरोधात पावले उचलायला सुरुवात केली ना, तर सर्वात आधी यांना विरोध कुठं झाला माहिती का? त्यांच्या घरातच झाला. त्यांच्या आईनीच सगळ्यात आधी त्यांना विरोध केला, हे म्हणून की तू धर्म का बरं बुडवतोयस. तरी पण ते थांबले नाही आणि सतीबंदी विरोधात त्यांनी सरकारला कायदा करायलाच लावला. आता पुढे माहिती पाहूया आपण प्रार्थना समाजाविषयी. तर काय झालं होतं, दादोबा पांडुरंग तरखडकर, इथे आपल्याला त्यांचा फोटो दिलेला आहे, यांनी 1848 साली कुठे तर मुंबईला त्यांनी परमहंस सभेची स्थापना केलेली होती. आणि पुढे काय झालं तर परमहंस सभा विसर्जित झाली आणि त्या परमहंस सभेच्याच काही सदस्यांनी पुढे जाऊन प्रार्थना समाजाची स्थापना केली. याच दादोबांचे बंधू म्हणजे कोण तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे या प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. नाव लक्षात राहू द्या, डॉक्टर आत्माराम पांडुरंग. तर या समाजाचे काम पुढे कोणी चालवले तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, त्याच्यानंतर डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यासारख्या महान व्यक्तींनी या समाजाचे काम पुढे चालवले होते. तर यांची काय तत्वे होती या प्रार्थना समाजाची तर मूर्तीपूजेला विरोध त्यांनी करायला लावलेला होता. ठीक आहे, मूर्तीपूजा करायची नाही. त्याच्यानंतर एकेश्वरवाद, म्हणजे काय देव एकच आहे, कर्मकांडाला विरोध करणे, ही प्रार्थना समाजाची तत्वे होती. या समाजाने आता काय काय काम केलं होतं तर सामाजिक सुधारणेसाठी अनाथालय काढले, स्त्री शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्रशाळा, दलितांसाठी संस्था पण यांनी सुरू केलेल्या होत्या. तसेच प्रार्थना समाजाचे जे सदस्य होते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना केली आणि त्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला होता. कोणी स्थापना केली होती डिप्रेस्ड क्लासेस मिशनची तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. आता पुढचा समाज आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे सत्यशोधक समाज. या समाजाची स्थापना कोणी केली होती तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली होती. कधी केली होती? 1873 साली. लक्षात राहू द्या, हा पॉप्युलर समाज आहे. जर तुम्ही MPSC करताय तर याच्यावर तुम्हाला भरपूर वेळा प्रश्न आलेले दिसतील. या समाजांनी स्पृश्यतेला विरोध केला, म्हणजे काय अस्पृश्यता पाळायची नाही अजिबात. त्याच्यानंतर बहुजन समाजाच्या शिक्षणाचा यांनी पुरस्कार केलेला होता.
आणि त्यासोबतच स्त्री शिक्षणाचा पण यांनी पुरस्कार केलेला होता. आता ज्योतिराव फुले म्हटल्यावर आपल्याला समजायलाच पाहिजे की ते स्त्री शिक्षणासाठी किती म्हणजे त्यांनी कार्य केलेलं होतं. तर त्यांचा समाज त्यांनी जो स्थापन केला आहे तो समाज पण आता काय तर स्त्री शिक्षणासाठी त्यांनी पण कार्य केलेलं आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म अशा पुस्तकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलेलं होतं. तर हे त्यांच्या पुस्तकांची नावं लक्षात राहू द्या. त्यानंतर पुढचा समाज पाहायचा आपल्याला तो म्हणजे आर्य समाज. या समाजाची स्थापना कोणी केली होती तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. कधी केली होती तर 1875 साली. ठीक आहे. त्यांनी सत्यार्थ प्रकाश हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ लिहिलेला होता. त्यांचं काय म्हणणं होतं तर जे आपला प्राचीन वैदिक धर्म आहे ना हाच खरा धर्म आहे आणि त्याच्यामध्ये जातीपातींना स्थान नव्हतं किंवा स्त्री पुरुष हे पण त्याच्यामध्ये समान होते. वेदांकडे परत चला असं आर्य समाजाचं ब्रीदवाक्य होतं. या समाजाच्या भारतभर शाखा उघडल्या गेल्या. यानंतर पाहायचं आपल्याला तर रामकृष्ण मिशन. आता याची सुरुवात कोणी केली होती तर स्वामी विवेकानंद यांनी केलेली होती. आता यांचे गुरु होते कोण तर रामकृष्ण परमहंस. तर त्यांच्याच नावावर यांनी 1897 मध्ये कधी तर 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. आता हे जे रामकृष्ण मिशन आहे ना तर हे अजूनपर्यंत काम करते. तर यांनी कोणती कोणती कामे केली होती समाजासाठी तर दुष्काळग्रस्तांना मदत करणे, रोगी, त्याच्यानंतर दीनदुबळ्यांना औषधोपचार, स्त्री शिक्षण, आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रामध्ये या मिशननी काम केलेलं होतं आणि ते आज पण करतायत. तसेच आपल्याला माहिती आहे स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये शिकागो येथे जाऊन हिंदू धर्माबद्दल व्याख्यान दिलेलं होतं. तर ते कधी दिलेलं होतं तर 1893 साली. ठीक आहे. आणि आपल्याला त्यांचा संदेश माहितीच आहे तरुणांसाठीचा, उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. तसेच या काळामध्ये शीख समाजात पण सुधारणा घडत होती. आता या समाजामध्ये धर्म सुधारण्यासाठी अमृतसर येथे सिंग सभा स्थापन झाली. या संस्थेने काय केलं तर शीख समाजामध्ये शिक्षण प्रसार आणि आधुनिकीकरण घडवून आणलं आणि अकाली चळवळीने शीख समाजातील ही जी सुधारणावादी परंपरा होती ती पुढे तशीच चालू ठेवली. आता पुढे पाहायचं आपल्याला स्त्रीविषयक सुधारणा. आता आपल्याला माहिती त्या काळामध्ये स्त्रियांचं जीवन एकदम हलाखीचं होतं. म्हणजे त्यांना अजिबात अधिकार नव्हते किंवा अशा काही परंपरा होत्या ज्याच्यामुळं स्त्रियांचं जीवन हे एकदम हलाखीचं बनलेलं होतं. त्या कोणत्या कोणत्या प्रथा होत्या तर बालविवाह, जरडकुमारी विवाह, हुंडा पद्धती, सतीप्रथा, केशवपन, विधवा विवाहास विरोध यासारख्या प्रथा त्या होत्या. तर आपण काय पाहिलं मगाशीच तर राजाराम मोहन रॉय यांनी सतीप्रथेला विरोध करण्यासाठी इंग्रज सरकारला कायदा करायला लावला होता. त्यावेळेस इंग्रज गव्हर्नर लॉर्ड बेंटिक यांनी सतीबंदीचा कायदा केलेला होता. तसेच गोपाळ हरी देशमुख यांनाच लोकहितवादी असं पण म्हटलं जायचं. यांनी शतपत्रातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केलेला होता. 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. आता आपल्याला माहिती महात्मा ज्योतिबा फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा काढली पण आपण वर्ष विसरून जातो. तर ते कोणतं वर्ष आहे 1848 हे साल. आता या साली अजून एक काहीतरी झालेलं होतं. तर ते काय झालेलं होतं आपण मगाशीच पाहिलं की परमहंस सभेची स्थापना झाली होती. कोणी केली होती दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी. मुलींसाठी पहिली शाळा कुठे तर पुणे येथील भिडेवाड्यात. आणि या कामामध्ये त्यांना मदत कोणी केली तर त्यांच्या पत्नी म्हणजे कोण तर सावित्रीबाई फुले यांनी त्यांची मदत केलेली होती. या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरामध्येच बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केलेली होती. तसेच केशवपनाची पद्धत बंद व्हावी म्हणून त्यांनी नाभिकांचा संप घडून आणलेला होता. आता विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णुशास्त्री पंडित तसेच वीरेशलिंगम पंतलू यांनी विशेष प्रयत्न केलेले होते. गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या सुधारक या वृत्तपत्रातून बालविवाह, संमती वयाचा कायदा यावर परखड मते मांडलेली होती. तसेच महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवलेली होती. यांच्यासोबतच ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केलेला होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम सुरू केलेलं होतं. विधवा महिला तसेच परित्यक्ता यांच्यासारख्या सर्वच महिलांना शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहता यावं हा महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा हेतू होता. त्यांच्या प्रयत्नामधूनच 20व्या शतकातील भारतातील पहिले महिला विद्यापीठ उभे राहिले. लक्षात येऊ द्या महत्त्वाचा पॉईंट आहे. भारतातील पहिलं महिला विद्यापीठ कोणाच्या प्रयत्नातून उभं राहिलं होतं तर महर्षी धोंडो केशव कर्वे. तसेच पंडिता रमाबाईंनी शारदाश्रम या संस्थेची स्थापना करून दिव्यांग मुले, मुली, स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतलेली होती. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन या संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला. आता पंडिता रमाबाई वेगळ्या आणि रमाबाई रानडे या वेगळ्या आहेत. तर पंडिता रमाबाईंनी काय तर शारदाश्रम या संस्थेची स्थापना केलेली होती. तर रमाबाई रानडे यांनी काय तर सेवा सदन या संस्थेची स्थापना केलेली. तसेच रमाबाई रानडे यांनी काय केलं होतं अजून तर स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून त्यांनी सरकारकडे मागणी केलेली होती. कोणी रमाबाई रानडे यांनी.
यांच्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांवरील अन्यायाला त्यांच्या लिखाणामधून म्हणजे ते जे लिखाण करत होते त्याच्यामधून वाचा फोडलेली होती. तसेच महात्मा गांधींनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केलेला होता. आता स्त्रियांच्या सपोर्टमध्ये या ज्या सर्व चळवळी उभ्या राहिल्या किंवा या ज्या सर्व समाजसुधारकांनी काम केलं याचा परिणाम काय झाला तर पुढील काळामध्ये स्त्रियांची प्रगती आता व्हायला लागली होती भारतामध्ये. म्हणजे त्यांची कंडिशन हळूहळू का होईना सुधारायला लागली होती. म्हणजे पूर्ण तर नाही सुधारली परंतु त्याच्यामध्ये सुधार यायला लागला होता. आता पाहूया मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळ. तर अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्मसुधारणेला सुरुवात केलेली होती. नाव लक्षात राहू द्या, अब्दुल लतीफ. त्यांनी बंगाल प्रांतामध्ये द मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केली. सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. पुढे जाऊन याचंच नाव काय झालंय तर अलीगड मुस्लिम विद्यापीठ हे त्याचं नाव झालेलं आहे किंवा या विद्यापीठामध्ये त्या संस्थेचं रूपांतर झालं. नाव काय होतं मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज. तर हे जे होते ना सर सय्यद अहमद खान तर यांचं असं ठाम मत होतं की मुस्लिम समाजाला जर स्वतःचा विकास करायचा आहे तर त्यांनी पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार करायलाच पाहिजे. आता पाहूया हिंदू समाजातील चळवळ. हिंदू समाजाला सन्मानाचं स्थान मिळावं म्हणून 1915 साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली. तुम्ही बऱ्याच वेळा या संघटनेचं नाव ऐकत असाल. तसेच पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली. यांच्यासोबतच आज जे आपण RSS म्हणून ओळखतो काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याची सुरुवात कोणी केली होती डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी सुरुवात केलेली होती. कुठं केली होती तर नागपूरला. आज पण RSS हेडक्वार्टर कुठे तर नागपूर येथेच आहे. तर ही स्थापना कधी केली होती 1925 साली. हिंदू महासभेची स्थापना कधी झालेली आहे 1915 आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कधी आहे तर 1925 म्हणजे 10 वर्ष दोघांमध्ये अंतर आहे लक्षात राहू द्या. तर RSSच्या स्थापनेमागे काय मोठं होता तर हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबद्ध आणि चारित्र्य संपन्न संघटना उभारणे हे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचं ध्येय होतं. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणारं पतित पावन मंदिराची स्थापना केलेली होती. तसेच त्या काळी ना इतर क्षेत्रामध्ये पण आपली प्रगती चाललेली होती भारतामध्ये. म्हणजे वैचारिक जागृती तर होतच होती परंतु यासोबतच भारत दुसऱ्या ठिकाणी पण प्रगती करत होता. जसं की साहित्याच्या क्षेत्रामध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, तर विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये CV रमन यांना नोबल पारितोषिक मिळालेलं होतं. तसंच या काळामध्ये पुढे जाऊन स्त्रिया पण आता लेखन करायला लागलेले आहेत. नवीन वृत्तपत्रे आपल्या इथल्या समाजसुधारकांनी काढली, नवीन मासिकांची सुरुवात केली. तर याच्यामुळे काय झालं तर समाजसुधारणा किंवा जी राजकीय जी जागृती होती ती अजूनच तीव्र झाली. यासोबतच विज्ञानविषयी अनेक ग्रंथ लिहिले जाऊ लागले. आता विज्ञानामध्ये जर भारतीय विचार करायला लागलेले याचा अर्थ काय तर त्यांनी कुठेतरी धर्माला रूढी परंपरेला आता हळूहळू ते साईडला ठेवायला लागलेले आहेत. तर हा आपला चॅप्टर होता. कसा वाटला कमेंट करा. जर तुम्ही आपले दुसरे चॅप्टर पाहिले नसतील तर तेही नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करून घ्या. आपल्या मित्रांना पण शेअर करा. स्टे कनेक्टेड विथ एम स्टडी. जय हिंद. थँक्यू.